इकडे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी हाती घड्याळ घेतलं। त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या गटातील अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना रंगणार आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता, तर महायुतीतली शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळे आढळराव पाटलांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केला। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांची घोषणा केली। रायगडमधून सुनील तटकरे तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील। शिवाजीरावांची 3 टर्मची अक्षरशः त्या बाबाला पराभूत करण्याकरता आमच्या तोंडाला फेस आला, परंतु बाबा आम्हाला रेटला गेला नाही। आता आपल्याला त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे। आता तुम्ही ज्या खासदारांना आम्ही सांगितल्यामुळे निवडून दिलं त्यांची 5 वर्षाची कारकीर्द पहा। इतकं सांगायचो नका देऊ राजीनामा, नका देऊ, परत निवडणूक जर लागली तर लोक आम्हाला मारतील, म्हणतील की तुम्ही 5 वर्षाच्या करता तुमचा उमेदवार राहत नाही। काय पोरखेळ वाटला सारख्या सारख्या निवडणुकीला मतदान करायला? लोकांना नाही आवडत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।